नमस्कार. श्री ज्ञानेश्वरी गुणार्थ दीपिका श्री बाबाजी महाराज पंडित भाग 106. तर जिकडे योगेश्वर कृष्ण व धनुर्धारी अर्जुन असतील तेथे श्री, विजय, ऐश्वर आणि नीती हे निश्चितच आहे असा माझा निश्चय आहे. आणखी असे पहा की राजा मेघ समुद्रापासून झालेला असला तरी तो उपयोगाच्या दृष्टीने समुद्राहून चांगलाच असतो. तीच गोष्ट अर्जुनाच्या बाबतीत इथे लागू आहे. पार्थ हा श्रीकृष्णाहून श्रेष्ठ मानला पाहिजे. मेघजल पिता येते पण समुद्राचे पाणी खारट असते हा भाव इथे आहे. परीस लोखंडाचा गुरु होऊन त्याला स्पर्श करून कनकत्वाची म्हणजे सुवर्णाची दीक्षा देतो हे खरे, पण जगातील सर्व कार्ये शिष्यामुळे म्हणजे सोन्याच्या नाण्यामुळेच चालतात. परिसामुळे काहीच चालत नाही असे म्हटल्याने गुरुला कमी लेखले जाते असे कुणी म्हणेल, पण तसे नाही. लाकडाच्या पेटलेल्या ढपलीवर दिवा पेटवला तर दिवा प्रकाश देतो हे खरे, म्हणून काय ढपली कमी किमतीची होते की काय? दिव्याच्या रूपाने अग्नी आपलाच प्रकाश प्रकाशित करीत असतो. वन्नी प्रकाश दीपपणे प्रकाशी आपला. त्याप्रमाणे भगवंताच्या सामर्थ्याने अर्जुन अधिक सामर्थ्य संपन्न दिसू लागला. अशी अर्जुनाची स्तुती करणे म्हणजे भगवंताचीच गौरवगाथा गाण्यासारखे आहे. हे राजा, तू पक्के लक्षात ठेव. मुलांनी आपल्या पुढे जावे असे बापाला वाटते व तो त्यातच समाधान पावतो. तशी भगवंताची अर्जुनाच्या बाबतीत भावना आहे. म्हणून कृष्णकृपा झालेला अर्जुन जिकडे आहे तिकडे विजयश्री माळ घेऊन जाईल म्हणजे जाईल, व जर असे झाले नाही तर विजय शब्दालाच काही अर्थ उरणार नाही. म्हणून जिथे लक्ष्मीनाथ श्रीकृष्ण व अर्जुन एकत्र तिथे इष्ट वस्तूची प्राप्ती व विजय ह्या दोन्ही गोष्टी निश्चित प्राप्त होणार. असे जर होणार नसेल तर व्यासांनी मला दिलेली दिव्य दृष्टी काही कामाची नाही असेच म्हणावे लागेल. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, या यत्र योगेश्वर कृष्णो, याच एकाच श्लोकात सर्व महाभारताचे सार आणून ते संजयाने धृतराष्ट्राच्या हातात दिले. अग्नी हा केवढा मोठा व्यापक असतो, तो किती फैलावेल हे काही सांगता येत नाही. पण जर तो वातीच्या टोकावर दिव्याच्या रूपाने जर आणला तर तो सूर्यप्रकाशाची उणीव रात्रीच्या वेळी निश्चित भरून काढू शकतो. तसे वेद हे अनंत, तसेच महाभारताच्या 1.25 लाख श्लोकांच्या विस्तारातून महत्वाचे म्हणून काढलेले हे गीतेचे 700 श्लोक आणि त्या श्लोकातील हा शेवटचा श्लोक म्हणजे गीतेची खरी ज्ञानरूप संपत्तीच होय. संजय जणू हा श्लोक सांगून संपूर्ण गीतेचे सिंहावलोकनच करत आहे. हा एकच श्लोक नीट समजून याला एक मंत्र मानून जो याचे मनन करेल त्याने संपूर्ण अविद्या प्रपंच जिंकलाच म्हणून समजा. हे गीतेचे 700 श्लोक म्हणजे गीता मूर्तीची चालती पावलेच म्हणावी लागतील, किंवा गीतरूपी सूर्यांचे हे 700 प्रभावशाली किरणेच आहेत, किंवा 700 खांबांनी हा गीतारूपी आत्मराजाचा सभा मंडपच उभारला गेला आहे, किंवा गीता ही मंत्र साध्य भगवती असून जो कोणी हिच्या 700 श्लोकांचे अध्ययन करील तो आपले अज्ञान हाच कुणी रेडा हिला बळी अर्पण करून त्या देवीला तो आनंदवील. गीता म्हणजे सप्तशतीच समजावी. मोहरूपी महिषाला मुक्ती देऊन ती आनंद पावते. म्हणून जो कोणी मनाने, देहाने, वाणीने हिचा सेवक होईल त्याला ती आत्मनंदरूपी साम्राज्याचा सार्वभौम राजा निश्चित करेल. भगवान श्रीकृष्णाने अज्ञानरूपी अंधकारावर रागून
या श्लोकरूपी सूर्याच्याही प्रकाश किरणे गीतेच्या रूपाने त्यांच्यावर फेकून मारली आणि संसाराचा मार्ग चालून चालून थकल्या भागल्यांना विसावा घेण्यासाठी हा श्लोकांच्या अक्षररूपी द्राक्षांच्या वेलीचा जणू गीता मांडवच घालून दिलेला आहे काय. ही द्राक्षलता वेल मांडव कधीच कोमजत नाही. ही नित्य नूतन आहे. किंवा सुदैवी व भाग्यवान संत ब्राह्मणांना विलास करतावा म्हणून श्रीकृष्णाच्या मुखसरोवरात गीतेचे 700 श्लोक म्हणजे जणू पूर्ण विकसित झालेली कमळे आहेत. किंवा हे श्लोक नसून या गीतेचा उदंड महिमा गाणारे विलक्षण असे 700 भाटच आहेत असे मला वाटत आहे. किंवा सर्व आगम निगम शास्त्रे आपणास राहण्यासाठी या गीतानगरात हे 700 सुंदर प्रासाद बांधून तेथे जणू राहावयासच आली आहेत. किंवा गीतेने आपला प्रिय कांत असलेल्या परमात्मरूपी अंतरंगाला प्रीतीने आलिंगन देण्याकरता या 700 भुजाच जणू पसरवलेल्या आहेत की काय. ते श्लोक नव्हेतच. हे श्लोक म्हणजे गीता कमळाचे मधुपान करणारे जणू भ्रमर आहेत. किंवा गीता सरोवराचे ज्ञानरूपी तरंग आहेत. किंवा श्रीहरीच्या ज्ञानरथाचे हे घोडे सुद्धा आहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. किंवा अर्जुन हा सिंहस्थ पर्वणी झाला म्हणून या गीतारूपी अद्भुत गंगेमध्ये सर्व तीर्थे श्लोक रूपाने आली की काय असे वाटते. किंवा ही गीता म्हणजे 700 चिंतामणी रूपी श्लोक होऊन झालेली एक विलक्षण माळ आहे. किंवा ही गीता म्हणजे अद्वैताचा आनंद देणारी कल्पतरूंच्या वृक्षरूपी श्लोकांची जणू बागच आहे. या 700 श्लोकांमध्ये कोणता श्लोक श्रेष्ठ आणि कोणता कनिष्ठ याची मुळीच निवड करता येत नाही. 2 पेटलेले दिवे असले तर यात आधीचा कोणता आणि नंतरचा कोणता असा भेद कोणी करू शकत नाही. सूर्याचे बालपण तारुण्य वृद्धत्व असा भेद करणे सूर्याचे बालपण तारुण्यपण वृद्धत्व असा भेद करणे व्यर्थ आहे. अमृत सागर उथळ खोल पसरट असा विचार करणे हे कदापि हितकारक नाही. कामधेनूच्या बाबतीत ही आता जन्मलेली कामधेनू आहे. ही जुनी पारठी कामधेनू आहे अशी वायफळ बडबड का करावी. स्वर्गात पारिजातकाची फुले शिळी किंवा ताजी आहेत असे म्हणता येत नाही. तात्पर्य कोणता श्लोक श्रेष्ठ आणि कोणता कनिष्ठ याचा कधीही निर्णय करू नये. ही गीता म्हणजे भगवान श्रीकृष्णाने आपलीच आपण घडवलेली शब्दमय मूर्ती आहे. या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण वाचक म्हणजे सांगणारे आणि भगवद्गीता ही वाच्य म्हणजे सांगितली जाणारी आहे. व भगवंताचा सर्व व्यवहार जसा सच्चिदानंद रूप आहे तशी त्यांच्या मुखातून निघालेली गीता पण सच्चिदानंद रूपच आहे. गीतेत जीव आणि शिवाचे ऐक्य जे मूळचेच आहे तेच प्रतिपादन केले आहे. जे आत्मज्ञान आहे तेच कृष्णाने सांगितले आहे. नवीन काही सांगितले नाही. जे होते तेच सांगितले. त्याप्रमाणे गीतेचा अर्थ समजून घेणाऱ्याला पाठ करणाऱ्याला जो आनंद होतो तोच गीतेचा अर्थ न समजता केवळ श्रद्धेने पठन करणाऱ्याला पण प्राप्त होतो हे निश्चित. गीताशास्त्र प्रत्यक्ष परतत्व आहे. भगवंताने अर्जुनाला निमित्त करून विश्वासाठी दयापूर्णतेने श्रेष्ठ परमानंद जणू सुलभ आकारात या गीता रूपाने आणून ठेवला आहे. दुर्लभ असा ब्रह्मानंद सोपा करून प्रकट केला आहे. सूर्याच्या प्रखर किरणाने त्रस्त झालेल्या त्रिभुवनाला चकोराचे निमित्त करून चंद्र जसा आपल्या शीतल प्रकाशाने शांत करतो तसे भगवान श्रीकृष्णाने दुभती गाय होऊन या पार्थरूपी वासरू होण्याचे निमित्त करून हे ज्ञानाचे समाधान आणि आनंद देणारे दूध विश्वासाठी उपलब्ध करून दिले आहे. तैसे गीतेचे हे दुभते वच्छ करुनी पार्था ते दुवितले जगापुरते श्रीकृष्ण गाय. किंवा श्री शिवाने गौतमाचे निमित्त करून कळी काळाच्या हल्ल्याने पीडित झालेल्या लोकांसाठी गंगेचा प्रवाह
गोदावरीच्या रूपाने वाहता ठेवला, वाहता केला, म्हणून या गीता सरितेत नित्य स्नान करीत राहाल आणि तर हिच्या पठणाच्या निमित्ताने आपली जीभ या गीता गंगा जलाने ओली ठेवाल तर तुम्हाला तो योग फलदायी ठरेल. परिसाने लोखंडाच्या कोणत्याही अंगाला कुठूनही स्पर्श केला तरी सर्व लोखंड आपोआप सोने होते. तशी या गीतामृताची पठणरूपी वाटी तोंडाला लावताच मन ब्रह्मानंदात डुबेल. जर पठण साधत नसेल तर या गीता गोदावरीच्या गीता गंगेच्या शब्द प्रभावाकडे कान देऊन ऐका. त्यातून काही अनाहतचा आनंद घेऊ शकाल. तात्पर्य गीतेचा एखादा श्लोक, पद, स्मरण इत्यादी करताच अंगाला ब्रह्मस्वरूपाची पुष्टी येईल हे मात्र निश्चित. अहो, गीतेकडे तोंड वाकडे करून विरुद्ध कुशीवर जरी झोपला व कानात गीतेचे शब्द अवचित जरी पडले तरी पण इतर काहीच न करता सारखाच हिशोब होईल, सारखाच सगळ्यांना लाभ भेटेल. म्हणजे इतरांना जसे मोक्षफळ मिळले तसे ते सर्वांना मिळेल. कारण सामर्थ्यवान दाता असताना तो नाही असे कधीच म्हणत नाही. त्यामुळे गीता केवळ श्रवण करा, नुसता पाठ करा, अर्थासह वाचा, तशीच वाचा, केवळ स्मरण करा. एका मोक्षाशिवाय दुसरे काहीही तुमच्या हाती लागणार नाही. श्रीकृष्णाने अर्जुनाला हे निश्चित करणारे ज्ञान सांगितले. श्रीकृष्णाने अर्जुनाला हे निरीच्छ करणारे ज्ञान सांगितले. ते व्यासांनी जणू तळहातावरील आवळ्याच्या रूपात आणून ठेवले. ते व्यासांनी जणू तळहातावरील आवळ्याच्या रूपात आणून ठेवले. आणि कृष्णार्जुनी मोकळी गोठी चावळली ते निराळी, हे श्री व्यासे केली करतळी, घेऊ ये ऐसी. आई ममतेने जेव्हा मुलाला जीव घालते तेव्हा त्याला सहज गिळता येईल असे छोटे छोटे घास करून देते. सुज्ञ लोकांनी जसा छोटा पंखा तयार केला त्याप्रमाणे ज्ञान कधीच शब्दात सामावता येणार नाही. ते अनुष्टक छंदामध्ये आणून त्या ज्ञानप्राप्तीची योग्यता स्त्री, शूद्र आदी इत्यादींना आणून दिली. स्वाती नक्षत्राच्या पाण्याचे थेंब जर मोती झाले नसते तर सुंदर युवतीच्या अंगावर कुठून शोभा आली असती. नाद जर वाद्यांच्या रूपाने बाहेर श्रवला किंवा पडला नाही तर तो कानाला समाधान कसा देऊ शकला असता. सुगंधाने पुष्परूप घेतले नसते तर त्याच्या सुगंधाचे ग्रहण करता आले असते काय. पक्वान्ने गोड नसती तर जीवेला त्याचा रुचिराप कसा झाला असता. आरसाच जर डोळ्यासमोर नाही तर डोळ्याला काय दिसेल. तसे व्यासांचे या जगावर फार फार उपकार आहेत. त्यांनी श्री कृष्णांच्या या तत्वज्ञानात्मक भाषणाला ग्रंथाचा आकार देऊन अमर्याद असलेली परब्रह्म वस्तू जर उपलब्ध करून दिली नसती तर ती कोणालाही प्राप्त होऊ शकणार नव्हती. परमानंद रूप असलेली ब्रह्मवस्तूच आपले परमसुख भोगण्याकरता उपाधी रहित, नामरूपात्मक, त्रिगुणात्म रहित सगुण साकार रूपाने आपल्या अवतीभोवती पसरलेली आहे. हीच ब्रह्मवस्तू आपल्या अवतीभोवती पसरली आहे. हाच खरा चिद्विलासवाद आहे. आपला सुवास घेण्याकरता फुलस ज्याप्रमाणे नासिका केंद्र व्हावे त्याप्रमाणे आपले सुख भोगण्याकरता सच्चिदानंद ब्रह्मच निवृत्तीनाथ रूपी झाले आहेत व आपलेच निरपेक्ष अद्वैतत्व कायम ठेवून श्री निवृत्तीनाथ दोनपणाला अर्थात दृश्यपणाला म्हणजे नामरूपात्मक सगुणपणाला निरुपाधिक सगुण स्वरूपाला आलेत असे समज. तात्पर्य चेतन रूप ब्रह्मच श्री गुरुच्या रूपाने दृश्य रूप होते. हा भाव दुष्ट स्वरूप असलेले श्री गुरु आणि दृश्याच्या मार्गात पडले नसते म्हणजे निर्गुण स्वरूप साकार सकून झाले नसते तर भक्तीने आपण कोणाला वश केले असते. मेघ हा जरी समुद्राचे पाणी वाहतो तरी जग मात्र समुद्राकडे न पाहता फक्त मेघाकडेच पाहतात, त्याचीच आळवणी करतात. कारण अमर्याद समुद्र कोणाला प्राप्त करून घेता येत नाही. तसे
वाणीला जे प्राप्त होत नाही ते परब्रह्म जर 700 श्लोक झाले नसते तर त्या परब्रह्माचे ज्ञान कसे झाले असते? कानाचा व तोंडाचा वाणीचा विषय ते कसे झाले असते? म्हणून व्यासांनी जगावर फार मोठा उपकार करून ठेवला आहे की त्यांनी भगवंताच्या बोलण्याला अशा प्रकारचे ग्रंथरूप दिले. म्हणून श्री व्यासांचा हा थोर विश्वासी झाला उपकार जे श्रीकृष्ण उक्ती आकार ग्रंथाचा केला. आणि श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मी व्यासांच्या पदांचा अर्थ पाहत पाहत तोच ग्रंथ मराठीतून ऐकण्याच्या योग्यतेचा केला. श्री व्यासांची पदे पाहता पाहता आणिला श्रवणपथा मराठीच्या. आता जे ज्ञानी श्रेष्ठ रचनाकार आहेत त्यांची प्रतिभा या गीता ग्रंथातील ज्ञान सांगताना भीत असते. येथे माझ्यासारख्या प्रतिभा दरिद्री माणूस जे बोलला ती नुसती बडबडच आहे. म्हणजे व्यासादिकांच्या ज्ञानाच्या बाबतीत विद्वानात मतभेद आहेत, शंका आहेत. तेथे मी काही सांगण्याचे व्यर्थ धाडस करीत आहे. पण माझी गीतारूपी देवी ही गीतारूपी देव भोळा आहे. व्यासांच्या उक्तीरूपी फुलांच्या माळा त्याने धारण केल्या असल्या तरी माझ्या ओवीरूपी दुर्वादळांना तो निश्चितच नाही म्हणणार नाही, ना म्हणणार नाही. क्षीर समुद्राच्या किनाऱ्यावर पाणी पिण्यास हत्तीचे कळप येतात. तेथे ती सरोवरे शूद्र पशूंचे तुम्ही येथे जलपान करू नका म्हणून मज्जाव करतात की काय? हे केवळ हत्तीचेच आहे असे ते म्हणत नाही. पंख फुटलेले पाखरू आकाशात फार उंच उडू शकत नाही हे खरे. गरुडासारखे त्याला उडता येत नाही हे पण खरे. म्हणून काय त्याने आकाशात जाऊच नये असे थोडेच आहे. राजहंसाची डौलदार चाल या भूतलावर कोणाजवळ आहे? कोणाच जवळ नाही. म्हणून राजहंसाचे चालणे या जगात उत्तम गणल्या गेले आहे. म्हणून काय इतरांनी आपल्या वाकड्या चालीने चालूच नाही का? जमिनीवर अशा प्रकारचे वेडेवाकडे चालणे हे त्याला जर चालूच नाही का? अगाध सागरात बुचकाळला तर कलश आपल्या पोकळीतकेच पाणी घेतो हे खरे. तरी पण सागराच्या पाण्यात बुडालेली ओंजळ आपल्या इतके पाणी घेऊनच आपण बाहेर काढतो. म्हणजे घागरीत घागरभर पाणी तर चुळीत चूळभर पाणी असेच नाही का? दिवटीचा आकार जेवढा मोठा असतो म्हणून तिचा उजेडही मोठा असतो. पण पंटीची वात लहान जरी असली तरी ते आपल्या पराने उजेड देतेच हे मात्र निश्चित. दिवटीच्या अंगी थोरी तरी ते बहु तेज धरी. वाती आपुल्या परी आणिक किना. सागर विशाल म्हणून त्यातील आकाशाचे प्रतिबिंब मोठे. पण टपके आपल्या आकारा इतके आकाश आपल्यात प्रतिबिंब रूपाने आणतेच आणते. त्याप्रमाणे व्यासादिकांसारखे अलौकिक प्रतिभा संपन्न लोक या गीता ग्रंथाच्या शास्त्राचे विवरण करतात. मग आम्ही आपल्या अल्पबुद्धीप्रमाणे या ग्रंथाचे विवरण करावे हे युक्ती संगत नाही की काय? ज्या समुद्रामध्ये मंदार पर्वतासारखे मोठमोठे प्राणी संचार करतात, ज्या समुद्रामध्ये जो समुद्र मंदार पर्वतालाही सामावून घेतो अशा समुद्रात मोठमोठे प्राणी संचार करतात. तसेच लहान लहान मासे जीवजंतू पण राहतात. अरुण हा सूर्याच्या जवळ असतो म्हणून तो सूर्याला पाहतो. मग काय पृथ्वीवर राहणारी मुंगी सूर्याला पाहू शकत नाही की काय? तसेच माझ्यासारख्या सामान्य माणसाने या गीतेला देशी म्हणजे मराठी भाषेच्या वृत्तरत्नेत आणणे ही अयोग्य कृती आहे असे वाटत नाही. समजा वडील भराभरा पावले उचलून पुढे गेले तरी मूल त्याच रस्त्याने मागून त्यांच्या पावलाचा मागोवा घेत हळूहळू का होईना पण चालत असते. तरी त्याच्या मुक्कामाला ते दोघेही पोचतात. तसेच व्यासाच्या रचनेतील आणि इतर भाष्यकारांची व्याख्याने ग्रंथ यांचा अभ्यास करून मी अयोग्य असलो तरी
गीतार्थाच्या योग्य ठिकाणी न पोचता दुसरीकडे कुठे थोडीच जाणार आहे. ज्या गुरुच्या कृपेने पृथ्वी आपल्या क्षमावृत्तीमुळे स्थावर जंगमाच्या विश्वातील घडामोडीच्या त्रासाला कंटाळत नाही, जगाला शांत करणारा चंद्र आपल्या चांदण्याचे अमृत गुरु कृपेनेच प्राप्त करतो. सूर्य अंधाराला दूर दौडू शकतो. ते प्रकाश कार्य ज्याच्या अंगाच्या तेजाचा केवळ एक अंश घेऊन सूर्याला साधते. सरोवरे ज्याच्यामुळे जलयुक्त राहतात व त्या जलाला ज्याच्यामुळे मधुरता येते. वाऱ्याची शक्ती, आकाशाचा विस्तार, श्रेष्ठ ज्ञानाचे सामर्थ्य हे सर्व ज्याच्यामुळे आहे. वेदाचे ज्ञान पूर्ण असणे, आनंदामध्ये उल्हासित करण्याचा गुण असणे, विश्वाचे आकार धारण करून असणे, हे सर्व ज्याच्यामुळे आहे. अशा सामर्थ्याने सर्व जगाचा जीवनधार असणारे जे सद्गुरू श्री निवृत्तीनाथ त्यांनी माझ्याला बुद्धीला प्रचोदित केले आहे. त्यांनीच मला हे गीता कथनाचे कार्य करायला लावले आहे. मग एवढी थोर गीता मी सोप्या मराठी भाषेत सांगू शकलो, यात आश्चर्य ते काय. खरोखर ज्यांनी गुरुची मृण्मय मूर्ती करून रानात अध्ययन केले, त्या एकलव्य कोवळ्यांनी आपल्या कीर्तींचा डंका जगात वाजत ठेवला की नाही. नमस्कार.